श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा, ज्या वेळेला ब्रह्मदेवाला कळालं देवर्षी नारदांना शाप दिला गेला, त्यावेळेला ब्रह्मदेवानी समजूत घातल्यानंतर दक्षानी असिकनीपासून 60 कन्या उत्पन्न केल्या. त्या सर्वजणी पित्यावर अतिशय प्रेम करत होत्या. दक्षाने त्यापैकी 10 कन्यांचा धर्माशी, 13 कन्यांचा कश्यपाशी, 27 कन्यांचा चंद्रांशी, 2 भूतांना, 2 अंगिरा, 2 कृशाश्वाशी आणि उरलेल्या 4 तार्क्ष नावाच्या कश्यपाशी विवाह करून दिला. राजा, या कन्यांचा विस्तार असा आहे. धर्माच्या ज्या 10 पत्न्या होत्या त्या भानू, लंबा, ककुभ, जामी, विश्वा, साध्या, मरुत्वती, वसु, मुहूर्ता आणि संकल्पा. त्यांची मुलं, भानूचा पुत्र देवऋषभ, त्याचा पुत्र इंद्रसेन, लंबाचा पुत्र विद्योत आणि त्याचा पुत्र मेघसमुदाय, ककुभेचा पुत्र होता संकट, त्याचा किकट आणि किकटचे पुत्र म्हणजे पृथ्वीवरील सर्व किल्ल्यांच्या अभिमानी देवता. जामीच्या पुत्राचं नाव होतं स्वर्ग आणि त्याचा पुत्र नंदी. विश्वाचे पुत्र विश्वदेव, त्यांचं कोणी संतान नव्हतं. साध्येपासून साध्यगण झाला आणि त्यांचा पुत्र अर्थसिद्धी. मरुत्वितीचे 2 पुत्र होते, मरुत्वान आणि जयंत. जयंत वासुदेवांचा अंश असून त्याला लोक उपेंद्रही म्हणत होते. मुहूर्तेपासून मुहूर्ताचे अभिमानी देव उत्पन्न झाले. ते आपापल्या मुहूर्तावर जीवांना त्यांच्या कर्मानुसार फळं देतात. संकल्पेचा पुत्र संकल्प झाला आणि त्याचा पुत्र काम. वसूचे 8 पुत्र वसू झाले. त्यांची नावे द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नी, दोष, वसु आणि विभावसु. द्रोणाच्या पत्नीचं नाव अभिमती. तिच्यापासून हर्ष, शोक, भय हे 3 मुलं झाले. प्राणाची पत्नी ऊर्जस्वती, तिच्यापासून सह, आयु आणि पुरोज नावाचे 3 पुत्र झाले. ध्रुवाची पत्नी धरणी, तिने अनेक नगरांच्या अभिमानी देवता उत्पन्न केल्या. अर्काची पत्नी वासना, हिच्यापासून तर्श इत्यादी पुत्र झाले. अग्नी नावाच्या वसूची पत्नी धारा, हिच्यापासून द्रविणक आणि अनेक पुत्र उत्पन्न झाले. कृतिका पुत्र स्कंदसुद्धा अग्नीपासूनच उत्पन्न झाला. त्याच्यापासून विशाखा, हिचा जन्म झाला. दोषाची पत्नी शर्वरी, हिच्यापासून शिशुमाराचा जन्म झाला. तो भगवंताचा कला अवतार होता. वसूची पत्नी अंगिरसी, हिच्यापासून शिल्पकलेचा अधिपती विश्वकर्मा झाला. विश्वकर्म्याची भार्या कृती, हिच्यापासून चाक्षुष मनू झाला आणि त्याचे पुत्र विश्वेदेव साध्यगण झाले. विभावसूची पत्नी उषा, तिच्यापासून 3 मुलं झाले, व्योष्ट, रोचिष आणि आतप. त्यापैकी आतपाचा पंचायम म्हणजे दिवस नावाचा पुत्र झाला आणि त्यामुळे तर सर्व प्राणी आपापल्या कामाला लागले. भूताची पत्नी स्वरूपा, हिने कोट्यावधी रुद्रगण उत्पन्न केले. त्यामध्ये रैवत, अज, भव, भीम, वाम, उग्र, वृषाकपी, अजयकपाद, अहिर्बुध्य, बहुरूप आणि महान हे 11 जण मुख्य झाले. भूताची दुसरी पत्नी होती भूता, हिच्यापासून भयंकर भूत आणि विनायक यांचा जन्म झाला. हे सगळेजण 11वे प्रधान रुद्रमहान यांचे पार्षद झाले. अंगिरा प्रजापतीची पहिली पत्नी
स्वधा हिने पितृगणांना उत्पन्न केलं आणि दुसरी पत्नी सती हिने अथर्वांगिरस नावाच्या वेदाचाच पुत्र रूपात स्वीकार केला. कृशाश्वाची पत्नी अर्जीपासून धूम्रकेशाचा जन्म झाला. धिषणेला 4 पुत्र झाले, वेदशिरा, देवल, वयुन आणि मनु. तार्क्ष नाव धारण करणाऱ्या कश्यपाच्या 4 पत्न्या होत्या, विनिता, कद्रू, पतंगी आणि यामिनी. पतंगीपासून पक्ष्यांचा, यामिनीपासून टोळांचा उत्पन्न झाला. विनितेचा पुत्र गरुड. गरुड भगवान विष्णू परमात्म्यांचं वाहन. विनितेचा दुसरा मुलगा होता अरुण, तो भगवान सूर्याचा सारथी झाला. कद्रूपासून अनेक नाग उत्पन्न झाली. राजा कृत्तिका इत्यादी 27 नक्षत्राभिमानी देवता चंद्रांच्या पत्नी झाल्या. चंद्राने रोहिणीवर अधिक प्रेम केल्यामुळे दक्षाने चंद्राला शाप दिला, त्यामुळे त्याला क्षयरोग झाला, त्याला संतान झालं नाही. त्याने दक्षाला पुन्हा प्रसन्न करून घेऊन कृष्ण पक्षात क्षीण झालेल्या आपल्या कला शुद्ध पक्षामध्ये शुक्ल पक्षात पूर्ण होण्याचा वर प्राप्त करून घेतला. आता तू कश्यप पत्न्यांचे कल्याणकारक नाव ऐक. त्या लोकमाता आहेत, त्यांच्यापासून ही सर्व सृष्टी निर्माण झाली. त्यांचे नाव असे: आदिती, दिती, दनु, काष्ठा, अरिष्टा, सुरसा, इला, मुनी, क्रोधवशा, ताम्रा, सुरभी, सरमा आणि तिमी. यांपैकी जलचर जंतू हे तिमीचे पुत्र आहेत आणि वाघ इत्यादी हिंस्रक प्राणी सरमेचे पुत्र आहेत. म्हैस, रेडे, गाय, बैल तसंच दुसरे 2 खुरं असणारे पशु सुरभीचे पुत्र आहेत. ससाणा, गिधाड इत्यादी शिकारी पक्षी तांबरेची संतान आहेत. मुनीपासून अप्सराही उत्पन्न झाल्या. हे राजा, क्रोधवशेने पुत्र दंदशूक इत्यादी साप, विंचू, विषारी जंतू, इलेपासून झाडं, वेली इत्यादी, सुरसेपासून राक्षस उत्पन्न झाले. अरिष्टेपासून गंधर्व आणि काष्ठेपासून घोडे उत्पन्न झाले. दनूला 61 पुत्र झाले. त्यापैकी मुख्य पुत्रांचे नावं सांगतो तुला: द्विरमूर्धा, शंबर, अरिष्ट, हयग्रीव, विभावसु, अयोमुख, शंकुशिरा, स्वरभानु, कपिल, अरुण, पुलोमा, वृषपर्वा, एकचक्र, अनुतापन, धूम्रकेश, विरूपाक्ष, विप्रचित्ती आणि दुर्जय. स्वरभानुची कन्या सुप्रभा हिच्याशी नमूची आणि वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा हिच्याशी बलवान नहुषनंदन ययातीचा विवाह झाला. दनूचा पुत्र वैश्वानर याला 4 सुंदर कन्या झाल्या. त्यांची नावं उपदानवी, हैशिरा, पुलोमा आणि कालवा होते. यापैकी उपदानवीबरोबर हिरण्याक्षाचा आणि हैशिरेबरोबर क्रतूचा विवाह झाला. ब्रह्मदेवांच्या आज्ञेने प्रजापती भगवान कश्यपांनी वैश्वानराच्या उरलेल्या 2 कन्या पुलोमा आणि कालका यांच्याशी विवाह केला. त्यांच्यापासून पौलम आणि कालकेय नावाचे 60,000 रणशूर दानव झाले. त्यांचेच दुसरे नाव निवात कवच होते. ते यज्ञात विघ्न उत्पन्न करायचे म्हणून हे परीक्षिता, तुझे आजोबा अर्जुन यांनी एकट्यानेच स्वर्गात गेला असता इंद्राला प्रसन्न करण्यासाठी त्यांना मारलं होतं. विप्रचित्तीला सिंहकेशापासून 101 पुत्र झाले. त्यापैकी सर्वात ज्येष्ठ राहू होता. त्याची ग्रहांमध्ये गणना झाली. उरलेले 100 पुत्रांचं नाव केतू असं होतं. आता क्रमशः आदितीच्या वंशाची परंपरा ऐक. या वंशामध्ये सर्व व्यापक देवाधिदेव नारायणांनी आपल्या अंशाने वामन रूपामध्ये अवतार घेतला. आदितीचे पुत्र होते विवस्वान, आर्यमा, पुषा, त्वष्टा, सविता, भग, धाता, विधाता, वरुण, मित्र, इंद्र आणि त्रिविक्रम म्हणजे वामन. यांनाच 12 आदित्यही म्हणतात. विवस्वानाची पत्नी महाभाग्यवती संज्ञा हिच्यापासून श्राद्धदेव, वैवस्वत मनु आणि यमयमीची जोडी उत्पन्न झाली. संज्ञेनेच घोडीचे रूप घेऊन सूर्यापासून भूलोकी 2 अश्विनी कुमारांना जन्म दिला. विवस्वानाच्या दुसऱ्या पत्नीचं नाव होतं छाया. तिच्यापासून शैनेश्वर आणि सावर्णी म्हणून नावाचे 2 पुत्र झाले. तपती नावाची 1 कन्या झाली. तपतीने संवरणाला पतिरूपामध्ये प्राप्त करून घेतलं. आर्यमाची पत्नी मातृका होती. तिच्यापासून चर्षिणी नावाचे पुत्र झाले.
कर्तव्य अकर्तव्याच्या ज्ञानाने ते संपन्न होते. म्हणून ब्रह्मदेवांनी त्यांच्याच आधारे मनुष्य जातीची कल्पना केली. पूषाला काही संतान नव्हतं. प्राचीन काळी जेव्हा शिव दक्षावर क्रुद्ध झाले होते तेव्हा पूषा दात दाखवून हसत होता. म्हणून वीरभद्राने याचे दात पाडले. तेव्हापासून पूषा दळलेले पीठ खातो. दैत्यांची धाकटी बहीण रचना त्वष्टाची पुत्री होती. रचनेपासून सन्निवेश आणि पराक्रमी विश्वरूप असे 2 पुत्र झाले. अशा प्रकारे विश्वरूप जरी शत्रूंचा भाचा होता तरी सुद्धा जेव्हा देवगुरु बृहस्पतींनी इंद्राकडून अपमान झाल्यावर देवांचा त्याग केला तेव्हा देवांनी विश्वरूपालाच आपलं पुरोहित नेमलं होतं. हे सांगितल्यावरती राजाने विचारलं, महाराज, देवाचार्य बृहस्पतींनी देवांचा त्याग केला? आपल्या गुरूंचा देवांनी कोणता अपराध केला ते मला सांगा, ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. शुकाचार्य म्हणतात, राजा, मी तुला ही विस्ताराने जी कथा सांगितली या कथेच्या श्रवणामध्ये तुला अनेक देवदेवतांच्या जन्माच्या आणि पृथ्वीवरती निर्माण झालेल्या जीवसृष्टीच्या उत्पन्नाचा भाग कळाला असेल. राजा, त्रैलोक्याचं ऐश्वर मिळाल्याने इंद्राला त्याचा गर्व झाला. त्यामुळे तो अधर्माने वागू लागला. एक दिवस काय झालं, त्याच्या सभेमध्ये मरुद्गण, वसु, रुद्र, आदित्य, ऋभू, विश्वेदेव, साध्य, अश्विनी कुमार, सिद्ध, चारण, गंधर्व, ब्रह्मज्ञानी मुनी, विद्याधर, अप्सरा, किन्नर, पक्षी, नाग त्याची सेवा करू लागले आणि त्याची स्तुती करू लागले. सगळीकडे मधुर स्वराने त्याच्या कीर्तीचं गायन चालू होतं. डोक्यावर चंद्रमंडळाप्रमाणे सुंदर शुभ्र छत्र शोभत होतं. चौर्या, पंख, महाराजांच्या योग्य अशी सामग्री तिथे होती. या सभेमध्ये अर्ध्या आसनावर बसलेल्या इंद्राणीसह इंद्र अतिशय शोभून दिसत होता. त्याचे स्वतःच्या आणि सर्व देवांचे परम आचार्य बृहस्पती जेव्हा तिथे आले तेव्हा सुरासुरांनी नमस्कार केलेल्या त्यांना सभेत आलेलं पाहूनही इंद्र उभाही राहिला नाही. त्यांनी नमस्कारही केला नाही, बसायला आसनही दिलं नाही. एवढं नाही तर साधा तो आसनाहून हल्लासुद्धा नाही. हे जेव्हा त्रिकालज्ञ समर्थ बृहस्पतींनी पाहिलं, त्याला ऐश्वर्याचा माज चढला आहे ते त्यांच्या लक्षात आलं. ते तिथून गपचूप निघून गेले. राजा, त्याच वेळी आपण गुरूंची अवहेलना केल्याचे इंद्राच्या लक्षात आले. कारण साहजिक आहे ना, सभेमध्ये आलेला एखादा माणूस सहज निघून जातो, आपण त्याच्याकडे पाहिलं नाही बहुतेक, म्हणून त्याला तो राग आला काय की हे इंद्राच्या लक्षात आलं. आणि जेव्हा इंद्राच्या हे लक्षात आलं त्यावेळेला तो त्या सभेमध्ये स्वतःची निंदा करू लागला, स्वतःवर बोल ठेवू लागला, म्हणू लागला, अरे अरे, ऐश्वर्याच्या नशेमध्ये हे मी काय केलं? मी मूर्खाने तर भर सभेमध्ये आपल्या गुरुदेवांचा तिरस्कार केला, अवमान केला. खरंच मी किती वाईट केलं. कोणता विवेकी पुरुष या स्वर्गातील देखील राजलक्ष्मीची इच्छा धरील? आज इनेस तर मला देवराज असून सुद्धा राक्षस बनवलं. खरंच चुकलं माझं. जे लोक असं म्हणतात की सार्वभौम राजसिंहासनावर बसलेल्या सम्राटाने सिंहासन सोडून कधीही उठू नये, पण ते धर्माचे खरे स्वरूप जाणत नाही, असा उपदेश करणारे कुमार्गाकडे घेऊन जाणारे होत. अहो, ते स्वतः घोर नरकात जाऊन पडतात. शिवाय जे त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात तेही दगडाच्या नावेत बसल्याप्रमाणे बुडून जातात. माझे गुरु बृहस्पती ज्ञानाचे अथांग सागर आहेत. मी फार उद्धटपणा केला. आता जातो आणि जाऊन त्यांची क्षमा मागतो. क्षमा, अहो, पायावर डोकं ठेवतो, माफी मागतो, क्षमा झाली म्हणतो, चुकलं म्हणतो, त्यांची मनधरणी करायलाच पाहिजे, असा इंद्राणी मनामध्ये विचार केला. तेवढ्यामध्ये बृहस्पती आपल्या घरून निघून योगबलाने अंतर्धान पावले. राजा, इंद्राणी शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा गुरूंचा पत्ता लागत नाहीये तेव्हा मात्र इंद्राचे धाबे दणाणले. मनामध्ये इंद्र विचार करायला लागला, खरंच माझं चुकलं. खूप वेळा स्वतःला अपराधी समजतोय. खूप मनामध्ये आपल्याला त्याला लक्षात येते की खरंच आपली किती मोठी चूक झाली, पण करणार काय ना, एकदा चूक झाली की झाली. म्हणून तर म्हणले ना मंडळी, कोणतीही गोष्ट करताना विचार आधी केला पाहिजे. होऊन गेल्यावर काय उपयोग आहे. आपल्याकडे म्हणलंय ना, बात जबान से, एकदा
शब्द बाहेर पडला तो पुन्हा आतमध्ये नाही घेता येत. तीर कमान से, एकदा बाण सुटला तो प्रत्यंचेला पुन्हा लावता येत नाही. आणि प्राण शरीर से, शरीरातनं प्राण गेला पुन्हा येत नाही. कोणतीही गोष्ट करताना विचार यासाठी केला पाहिजे. आणि जो विचार करतो तो उत्तम गतीला प्राप्त होतो, उत्तम कार्य त्याच्या हातून घडतं. आणि इंद्र बृहस्पतींना शोधतोय, मनामध्ये विचार करतोय. आणि बृहस्पतींचा इंद्रांना पत्ता लागला की नाही लागला, आणि लागल्यावर काय झालं, उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.